झालं गेलं विसरून जा, सोडून दे सगळं. सोडून सोडून मामा, तो फक्त मला सोडून नाही गेलाय मामा, मला तोडून गेलाय तो. मला माझ्यामध्ये स्वतःला शोधावं लागतंय. माझ्यामध्ये मीच उरले नाहीये मामा. खूप ठरवून सुद्धा नाही विसरता येते मला. नाव काय तिचं? कुणाचं? तिचंच. हे बघ लवकर सांग आता. तुझाही वेळ घेऊ नको आणि माझाही नको घेऊ. सांग ना काय नाव आहे तिचं. आय लव्ह यू सो मच आई. तुला नाही माहिती तू माझं किती ओझं कमी केलंय ते. नाहीतर मला तरी वाटत नाही की मी 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 खरंच तुला सांगू शकलो असतो हे. मामा थँक्यू सो मच. मी आता बघा कशी पटकन बरी होती. अगं अनु, तसं आहे की तू मुळची स्ट्रॉंग आहेस. तू उगाच टेन्शन घेते. स्ट्रॉंग म्हणून तर देवाने माझ्या अंगावर इतक्या जबाबदारी दिल्यात ना मामा, कशा पेलणार आहेत देव जाणे. पण एक सांगू का, देव सुद्धा कोणाला आयऱ्या करायला अशी जबाबदारी देत नाही. देव त्याची परीक्षा घेत असतो, तिची त्याची लायकी आहे की नाही. आय होप सो. होप बीप काही नाही, मला खात्री आहे की तू एका यशाच्या उंच शिखरावर पोहोचशील. हो देव जाणे. बरं ते जाऊ दे. बाबांना फोन कर पहिले. एव्हाना ते यायला पाहिजे होते. बेल वाजलं. एक मिनिट. बाबांना सांगू नका मी आजारी होते म्हणून, प्लीज. हा लगेच ओळखते. ठीक आहे चल बस. दमला असाल ना बाबा, मी तुमच्यासाठी चहा बनवून आणते. हो चालेल. काय झालं? तुमची मुलगी ऐकतेय? सगळा ठणठणपा आहे. किती वेळा तिला सांगितलं, परत काय नाही, तेच जुन्या गोष्टी काढते. तुमच्यासारखं मी बोलू शकत नाही ना. ओ भाऊजी, तुम्ही समजून सांगा ना एकदा, मी कसं शिस्तीत होईल. मला तसं सांगता येत नाही ना. अरे मला भीती वाटते म्हणून तुला बोलवलं, तूच असं म्हणतोस. ही लग्नाचं कधी मनाव घ्यायची? ते काय तिला किती बोला, तिचं शेवटी फिरून ते गाडी तिथे जाळते. किती सांगायचं माणसाने. मला वाटलं तू येशील, 4 शब्द तिला सांगशील. वाह थँक्यू. घे ना. बाबा काम झालं? नाही ग बाळा, उद्या पुन्हा जावं लागेल. हा मला माहिती आहे. आणि मग त्यात काय झालं, आणि मग गोष्टी होतात ग. आणि मी बोलली पण त्याच्याशी, पण असं झालं की काय करू. हा रेखा थांब ना, मला तुझ्याशी बोलायचं आहे.
अरे काय बोलायचंय? अगं- तू इथे काय करतोयस? मला बोलायचंय तुझ्याशी. हे बघ, मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही. ठीक आहे, मग मी आता इथे बोलतो. इथे सगळे मला ओळखतात. सगळ्यांचं ओळख सोडून माझी ओळख विसरली आहेस तू. मूर्ख आहेस तू. हा, म्हणजे मी बोलायला आलो म्हणजे मी मूर्ख आहे. रस्त्यावरती सीन क्रिएट करू नकोस. मी सीन क्रिएट करतोय, सीन तू क्रिएट करतेस. समजलं ना? मला आता तुझ्याशी आत्ताच्या आत्ता बोलायचं आहे. काय आहे तुझं? हा? रेखा, मला बोलायचंय तुझ्याशी. आणि मला बोलायचं नसेल आणि ऐकायचं नसेल तर काय करणार आहेस तू? मनमानी करणार आहेस स्वतःची? रेखा, मनमानी नाही करत आहे मी. तू माझ्या मेसेजचा रिप्लाय देत नाहीस, माझा फोन उचलत नाहीस, मग मी असंच येणार ना भेटायला. आणि जर का तू माझा फोन उचलला असतास तर मी कशाला आलो असतो तुला असं भेटायला? असं ना? बरं ठीक आहे, मग तू आता मला फोन कर, आपण फोनवर बोलू. नाही नाही, मला माहिती आहे तू असंच बोलते, पण तू काय माझा फोन वगैरे उचलत नाहीयेस. पक्का मी तुझा फोन उचलीन. ठीक आहे, आता तू मला फोन कर. नाही नाही, हे तू मला आता इथून घालवण्यासाठी बोलतेस. मी काय तुझं ऐकणार नाही. मग जर का फोन उचलणार आहेस तर मग आताच बोल ना. आता का तुला काय प्रॉब्लेम आहे? बरं बोल. आणि जा एकदाचा. रेखा, अगं मला खरंच माझं चुकलं त्या दिवशी. आय एम रिअली सॉरी. मला तुझ्याशिवाय नाही करमत ग, आणि मला नाही जमत आहे आता तुझ्या विना राहायला. मग खरंच सांगतो तुला, माझं तू प्रेम आहेस यार. तुला एक खरं सांगू का, मला ना तुझ्या विना ना आता करमतच नाहीये, आणि मला करमून सुद्धा नाही घ्यायचंय. प्लीज यार, आय एम सॉरी. मग मी काय करू? काय म्हणायचंय तुला? माझ्याशी लग्न कर. इतकं सोपं वाटतं का तुला? पहिलेच बोलायचं नसतं. तुमच्या मुलींचं बरं आहे, पहिले मैत्री करायची, नंतरला नादाला लावायचं, मग सोबत फिरायचं, सगळ्या काही गोष्टी करायच्या, आणि मग नो वी आर जस्ट फ्रेंड्स. हे मी काय तुला नादी बिदी लावलं नाही हं? आणि मेन म्हणजे फ्युचर विषयी मी तुझ्याशी कधी बोललीच नाहीये. मला वाटत होतं की तू मला लाईक करतेस. पण हे तुला वाटत होतं ना आशुतोष, मग हा तुझा प्रॉब्लेम झाला ना. रेखा, हा काय तुझा माझा प्रॉब्लेम नाहीये, हा आपल्या दोघांचा प्रॉब्लेम आहे, आणि मैत्री आपण दोघांनी केलेली आहे, म्हणून तू एकटी डिसिजन नाही घेऊ शकत. बरोबर. आता तुला फक्त मैत्री नाही करायची आहे, तुला प्रेम करायचंय, मग लग्न करायचंय, आणि मला हे नाही करायचंय. हे अवॉइड करायला मी तुझे कॉल उचलत नव्हती, तुला भेटत नव्हती, पण हे तुला पचत नव्हतं. मग हा तुझा प्रॉब्लेम झाला ना आशुतोष. एकदा पण नीट बसून काहीतरी सोल्युशन काढू ना, बोलू ना व्यवस्थित. हा, मला माहितीये ह्यावर काहीच सोल्युशन नाही. अरे कशाला मानताय रे? अरे रस्त्यावाले सगळे बघतायत तुम्हाला. ही बघ ना, बोलतच नाहीये माझ्याशी. अरे पण रोहन कशी बोलणार? अरे माझा मेसेजचा रिप्लाय देत नाही, फोन उचलत नाही, भेटतच नव्हती, काय करणार मग? अरे काय तू याचा फोन तरी उचलायचा ना, नाहीतर तू कशाला आला असतो तुला भेटायला? अरे आकाश, तुला माहितीये हा माझ्या बिल्डिंग पर्यंत आलेला आणि स्टेअर्सवर येऊन मोठमोठ्याने ओरडत होता. जर हाच आवाज माझ्या बाबांनी ऐकला असता तर? ह्याला तर कळत नाही. हा, आणि मग ह्याला वाटतं की हा जे करतोय ना ते सगळं राईट आहे आणि मी केलं ना ते सगळं रॉंग आहे. मैत्रीच्या पलीकडे जायला लागलाय हा, लिमिट्स क्रॉस करायला लागलाय. ह्याला मी म्हणाले मैत्री आहे तर ती कायम राहील, पण नाही, माझं कुठे ऐकायचंय ह्याला. सगळ्या लिमिट्स क्रॉस केल्यात ह्याने. हाय म्हणून मी गप आहे. हा, दुसरं कोणी असतं ना तर. रेखा यार तसं नसतं यार, तुला फक्त त्याला बोलायचंय. तू फोन नाही उचलला असता तो आला नसता भेटायला. रेखा काहीतरी बोल यार. अरे ती नाही ऐकणार रे, ती कोणाचं ऐकते का? स्वतःचीच मनमानी करते नेहमी. एवढा राग येतो माझा? मग कशाला करायचं लग्न? आणि मग का प्रेम करतोस तू माझ्यावर? असं काही ठरवून प्रेम होतं का? आणि ठरवून आहे ना तुटतही नाही. आणि तू जर का नाही म्हणालीस तर माझा जीव काय निघणार आहे का तुझ्यातून? आशू पुन्हा तेच. अरे भानावरती ये. अरे ऐका ऐका, तुम्ही जरा शांत व्हा यार. तुम्ही सगळे बघतायत तुम्हाला. तुम्ही नाही तर फोनवर तरी बोला, नाही तर कुठेतरी एकदा भेटा यार प्लीज, आणि तिथे सॉर्ट आउट करा. बरं ऐक, मी सांगते उद्या कसं आणि कुठे भेटायचं. ठीक आहे? हा, मी मेसेज टाकीन. आता मी येते.
अगं पण बघितलं हे ना इथं असंच असतं रे, वैताग आलाय मला, काय समजत नाही मला काय करायचं ते. अगं मामा आलेत ना, त्याच्यामुळे तुला नाही कॉल करायला जमलं. कशी आहेस? हो हो, मी उद्या येते भेटायला तुला. नाही तर तू ये ना संध्याकाळी वगैरे. मामा पण जायचं म्हणतायत आता. बाबा बाहेर गेलेत का? हां ठीक आहे, बाय बाय. चल अनु, मला आता बाकी निघायला लागेल. काय काही घरची कामं पण बाकी आहेत. बस तुला हे लागणार, मग मी घेऊन जातो. बस तू काळजी घे. मामा थांबा ना 1-2 दिवस, खरंच महत्वाचं काम आहे का तुमचं? अगं मला राहायला आवडलं असतं, पण एक तू काम कर ना. मी म्हणतो तूच माझ्यासोबत चल ना. एक 4 दिवस चेंज मिळाला ना तुला बरं वाटेल. मी पुन्हा येईन मामा तुमच्यावर, या वेळेने. तुला चेंजची गरज आहे. मामा मी नेक्स्ट टाइम नक्की येईन, पण आता तुम्ही राहणार 1-2 दिवस. बघ तू येणार असशील तर मी थांबलो असतो, पण तुझं तसं पण नाही आहे. नेक्स्ट टाइम येईन मामा. तुला आठवतं मी असाच गावी जायचो, आणि मी जेव्हा जेव्हा गावी जायचो तेव्हा तू माझ्या गळ्यात पडून रडायचीस. मामा मामा मला यायचंय, मामा यायचंय मला. आणि ताई ताई तुला खेचून घेऊन जायची आतमध्ये आणि सांगायची जा जा पटकन जा. ते दिवस असतात एक एक. मामा मी आहे ना छोटी सावित्री इथे, आईची सेम टू सेम कार्बन कॉपी. मी जेव्हा जेव्हा तुझ्याकडे पाहतो ना, मला माझ्या ताईची छबी मला तुझ्यात दिसते. तेच रूप, तोच समजूतदारपणा, तोच शांतपणा, तिची छबी मी तुझ्यात पाहतोय ग. तंतोतंत मला तसा दिसतो, जणू काही ताईच माझी माझ्यासोबत आहे. मामा नका ना इमोशनल हो प्लीज, माझं नक्की चांगलं होईल. तुझं एक छान सेटलमेंट, एक स्थिर झालेलं मला बघायचं बस. अजून काय पाहिजे? मामा तुम्हा सगळ्यांचं मला भरपूर प्रेम मिळतंय, मला नाही गरज ना दुसऱ्या कोणाच्या प्रेमाची. देवाने ना आपल्यासाठी ऑलरेडी प्लॅन करून ठेवलेलं असतं आणि तेच होतं. तुम्ही जे म्हणताय ना की तुझ्या लाईफमध्ये कुणीतरी आलं पाहिजे, मी जरी नाही म्हणाले ना तरी जर माझ्या लाईफमध्ये कोण येणार असेल ना तर ते येणारच मामा. मग तुम्ही नका ना एवढं टेन्शन घेऊ प्लीज. एक मिनिट, आता नाही म्हणायचं.